नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि ते म्हणजे असे की महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये आणखी काही घडामोडी या राजकीय क्षेत्रामध्ये दबलेल्या आहेत आणि त्या घडामोडींविषयी सुद्धा आपण आता चर्चा करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनाही पक्ष फोडून आपल्यासोबत जरी घेतलं असलं तरी सुद्धा यांची भविष्यात चुळबुळ होऊ नये आणि जर उद्या काही गरज पडली तर आपल्यासोबत सुद्धा आपल्या हक्काचे माणसं असले पाहिजेत. या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टी पुढची रणनीती या ठिकाणी आखताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचं पुढचं एक पाऊल आहे आणि ते पाऊल असं आहे की जरी एकनाथराव शिंदे यांनी आता सत्ता स्थापन करताना आपण उपमुख्यमंत्री होणार नाहीत किंवा विशिष्ट जबाबदारी आपण घेणार नाहीत, आम्हाला हीच पालकमंत्री पाहिजेत किंवा एवढेच मंत्रिमंडळ पाहिजे, हे सगळं करत असताना त्यांची विनवणी करण्यात आणि त्यांना खुश करण्यासाठी भाजपला अनेक प्रयत्न करावे लागलेले आहेत. प्रत्येक वेळा एकनाथराव शिंदेंनी नाराज व्हायचं आणि आपल्या दरेगावला जाऊन बसायचं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याकडे जाऊन विनवण्या करायच्या, पुन्हा त्यांचं समाधान करायचं. असाच घटनाक्रम या 2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे अजितदादा पवार यांचा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या पक्षाअंतर्गतच वाद सुरू आहे. तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. शरदचंद्र पवार हे अध्यक्ष असताना अजितदादा पवार आणि छगनराव भुजबळ यांचं कधी जमलंच नाही. त्यामुळे एकमेकांच्याही विरोधात असलेले ज्यावेळेस शरद पवारांनी अजित पवारांवर एखादी महत्वाची जबाबदारी देऊ केली त्याच वेळेस मी ओबीसी आहे आणि ओबीसीवर कसा अन्याय होतो ही भूमिका छगनराव भुजबळ सातत्यानं पुढे मांडायचे आणि मला संधी दिली तर ओबीसी समाज कसा खुश राहू शकतो, समाधानी राहू शकतो आणि तो आपल्या पक्षासोबत कसा जुटू शकतो असा सुद्धा प्रयत्न छगनराव भुजबळ सातत्यानं करायचे आणि त्यामुळे त्यांना महत्वाची जबाबदारी, महत्वाचे पद आणि महत्वाचे अधिकार सुद्धा मिळत गेलेले आहेत. अनेक वेळा आपण पाहिले की माध्यमातून एक चर्चा व्हायची की शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचा पक्ष आहे आणि मग ही जर चर्चा झाली, जर मराठ्यांचा पक्ष आहे असं जर म्हटलं तर मग ओबीसी नाराज होणार, ओबीसी दूर जाणार असं सांगायचं आणि भुजबळ साहेबांनी मी ओबीसीचा नेता आहे, ओबीसी समाज माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला संधी दिली तर ओबीसी सुद्धा आपल्यासोबत राहील, असे जे काही संकेत राष्ट्रवादी मिळत होते. त्यामुळे अजित पवार आणि छगनराव भुजबळ यांची एकमेकांसोबत नेहमीच नाराजी होती. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुद्धा त्यांनी केलं होतं. परिणाम असा झाला की ज्यावेळेस अजित पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत गेले त्यावेळेस छगनराव भुजबळ यांना पर्यायच नव्हता. कारण त्यांच्यावरती जे काही वेगवेगळी चौकशा सुरू आहेत, ईडीची कारवाई त्यांच्यावर होती, ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आले होते आणि आता सुद्धा त्यांच्यावर टांगती तलवार होती. अशा परिस्थितीमध्ये जर शरदचंद्र पवारांसोबत आपण राहिलो आणि अजित पवार जर भाजपसोबत जर सत्तेत आले तर मग या सत्तेचा दुरुपयोग होईल. कदाचित भारतीय जनता पार्टी आपल्यावर नाराज आहे, ते आपल्यावर कारवाई करेलच, पण अजितदादा पवार हे सुद्धा आपल्यासोबत त्यांचं पटत नाही, ते सुद्धा त्या ठिकाणी राहून सत्तेमध्ये राहून भाजपच्या आडून आपल्यावर कारवाई करू शकतात. हीच कदाचित भीती छगनराव भुजबळ यांच्यावरती असावी आणि म्हणून त्यांनी शरदचंद्र पवार यांना सोडून भाजपमध्ये ते आलेले आहेत. परंतु हे सगळं करत असताना मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत असताना छगनराव भुजबळ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही संघर्ष निर्माण केला, हा वाद निर्माण केला. मी हे सांगतो त्यावेळेस बरेचसे छगनराव भुजबळ यांचे चाहते म्हणतात की छगनराव भुजबळ यांच्या विरोधात जरांगे पाटील बोलले, मग छगनराव भुजबळ त्यांच्या विरोधात बोलले. ते काही असो, छगनराव भुजबळ हे मंत्री होते, हे घटनात्मक पदावर आहेत आणि त्यामुळे एका विशिष्ट समाजावर, एखाद्या विशिष्ट आंदोलनकर्त्यावर त्यांना सत्तेत राहून बोलणं हे एवढं योग्य नाहीये आणि त्यामुळे जो काही मराठा विरुद्ध ओबीसी वाद या ठिकाणी लागला त्यामध्ये छगनराव भुजबळ हे सुद्धा जबाबदार आहेत असंच म्हणावं लागेल. कारण जरांगे पाटील हे तर सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजासाठी ते आंदोलन करतायत आणि ते सरकारच्या विरोधात करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ते जबाबदार होते, त्यांनी त्याला उत्तर दिली असती. परंतु सगळ्यात पुढे राहिले ते छगनराव भुजबळ आणि त्यामुळं हा जो काही वाद निर्माण झाला याचा परिणाम लोकसभेमध्ये महायुतीला त्या ठिकाणी परिणाम भोगावा लागला आणि त्यानंतर जी काही दिशा महायुतीनं बदलली आणि त्यानंतर ओबीसी समाज हा आपल्यासोबत घेतला. परंतु जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली किंवा उमेदवार आपण देणार नाही असं सांगितलं आणि त्यामुळं मराठा समाज सुद्धा त्या स्थानिक पातळीवर आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या नेत्यांच्या सोबत गेला आणि महायुती ही सत्तेमध्ये आलेली आहे. परंतु ज्यावेळेस सत्तेत आली, प्रचंड बहुमत मिळालं, त्यावेळेस छगनराव भुजबळ यांना पहिल्याच नंबरचं मंत्रिपद मिळेल किंवा दुसऱ्या नंबरचं मिळेल असं वाटत होतं. आज छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये. त्यांनी उघड आपली नाराजी अजित पवार यांच्या विरोधात व्यक्त केलेली आहे आणि ही नाराजी व्यक्त करत असताना ते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मात्र समाधान व्यक्त करतायत. ते सांगतायत की देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा मी लढावी
यासाठीही प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री असलेले अमित शहा असतील, यांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांनी नाशिकमधूनच लोकसभा लढावी असा आग्रह धरला होता, असं ते सांगतायत. परंतु मला उमेदवारी देण्यात आली नाही. राज्यसभेवरही मला जायचं होतं, राज्यसभेवरही मला उमेदवारी देण्यात आली नाही. अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेण्यात आलं होतं. परंतु वेळोवेळी छगनराव भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची जी काही आपली भूमिका आणि भावना व्यक्त केली होती, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ठिकाणी मान देण्यात आलेला नाही. तुम्ही राज्यातच पाहिजेत असं सांगण्यात आलं, असं भुजबळ साहेब सांगतायत. पण ज्यावेळेस सत्ता राज्यामध्ये आली त्यावेळेस मात्र आता तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगण्यात येत आहे, आणि म्हणजे मला कुठंतरी या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवल्या जात आहे अशी भावना छगनराव भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं. पण एकीकडे अजितदादा पवार यांच्या विषयी नाराजी व्यक्त करताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहेत, आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावर ते नाराजी व्यक्त करतायत. हे अत्यंत चुकीचं आहे. परंतु दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषयी ते सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह त्या ठिकाणी बोलतायत, त्यांचं कौतुकही ते करतायत. ज्या RSSच्या विचारसरणीवर भारतीय जनता पार्टी आहे आणि ज्या सत्यशोधक विचारसरणीवर छगनराव भुजबळ काम करतायत, या दोघांचंही मनोमिलन होताना आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय. अमित शहा हे ज्यावेळेस नाशिकला आले होते 2 दिवसापूर्वी, याच कार्यक्रमामध्ये छगनराव भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी हिंदीतून भाषण केलं बहुतांश. त्यांनी भारतीय जनता पार्टी किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करते हेच त्या ठिकाणी आपल्या तोंडून बोलून दाखवलंय. म्हणजेच ते भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात, नव्हे तर भाजप आणि छगनराव भुजबळ यांची जवळीकता निर्माण झालेली आहे, हे आपल्याला इकडे दिसतंय. दुसरा भाग, एकनाथराव शिंदे हे ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते त्यावेळेस मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच जास्त संबंध वाढवलेले होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच एकमेकांसोबत चर्चा करायचे, वेगवेगळ्या योजना कशा राबवायच्या, निधी कोणत्या मतदारसंघात कसा द्यायचा, कोणत्या आमदाराला सांभाळायचं, हे सगळं नियोजन पाहत होते. आणि हे करता करता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथराव शिंदे यांच्याशी जवळीकता निर्माण करून त्यांनाच भविष्यात आपल्यासोबत कसं आणता येईल हे प्रयत्न केले आणि त्याचे परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे बाजूला सरकले आणि एकनाथराव शिंदे 40 आमदारांचा गट घेऊन हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले. ते मुख्यमंत्री जरी 2.5 वर्ष राहिले असले तरी आता मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत प्रचंड बहुमतात, आणि एकनाथराव शिंदे हे आता उपमुख्यमंत्री आहेत. परंतु वेळोवेळी ते नाराजी व्यक्त करतायत. त्यांचं असं मत आहे की मी मित्र पक्ष म्हणून युतीमध्ये आलेलो आहे, त्यामुळे मला संधी मिळायला पाहिजे, कारण मी एवढा मोठा शिवसेना हा पक्ष फोडून मोठी रिस्क घेऊन आपल्या सोबत आलेलो आहे, त्यामुळे युती धर्म पाळून मलाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं अशी भावना त्यांची होती. परंतु आता मात्र त्यांना पर्याय नाहीये, कारण सत्ता तर बहुमतानं आलेली आहे आणि याच कालावधीमध्ये मंत्रिपदासाठी असेल, पालकमंत्रीपदासाठी असेल, वेगवेगळ्या खात्यांसाठी असेल, हे एकनाथराव शिंदे महायुतीमध्ये नाराजी व्यक्त करतायत. एवढंच काय तर एकनाथराव शिंदे यांनी ज्या योजना राबवल्या होत्या किंवा ज्या योजना पुढे आणल्या होत्या, प्रस्ताव आणले होते, ते प्रस्ताव रोखण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणजे अनेक निर्णय जे असे आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केलेला आहे. आणि हे करत असताना एकनाथ शिंदे जरी नाराज असले तरी त्यांच्या सोबतचे जे असलेले आहेत उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांना मात्र भाजपनं आपल्या जवळ करायला सुरुवात केलेली आहे, नव्हे जवळच केलेले आहे. दावोस या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्या सोबत हे उदय सामंत यांनाच ते घेऊन गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या चर्चा काय घडल्या असतील, पुढची रणनीती काय ठरली असेल, हे जरी चव्हाट्यावर येत नसलं तरी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जवळीकता निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं काय केलं हे 2.5 वर्षानंतर समजलं. अगदी तसंच उदय सामंत यांना आता जवळ केलेलं आहे. आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की उदय सामंत यांना देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला नेलेले आहे. वास्तविक पाहता उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार हे एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच्या शिवसेनेचे आहेत. ते कधीही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकतात असं सुद्धा संजय राऊत यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेले. आपण या दोन्हीचा जर विचार केला तर एक लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टी आज जरी सत्तेत आली असली तर पुढच्या 5 वर्ष नव्हे तर 10 वर्षाची रणनीती ही तयार करत असते. यामध्ये महत्वाची भूमिका ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी पार पाडत असतात. आणि म्हणूनच पुढं काय होणार आहे, कारण अजितदादा पवार यांच्यासोबतही नाराजी आहेच, एकनाथराव शिंदे यांचा तर ते स्वतः नाराज होत आहेत. अशा वेळेला पुढे जर गरज पडली तर काय करायचं,
कारण अजित पवार यांच्यासोबत जर छगन भुजबळ बाजूला गेले तर एक ओबीसी प्रवर्ग मोठा जो छगनराव भुजबळ यांना मानतोय तो महायुतीपासून दूर जाऊ शकतो. भारतीय जनता पार्टीला छगनराव भुजबळ अजित पवारांच्या बाजूला गेले तर चालतंय, कारण ओबीसी हा अजित पवारांच्या पार्टीवर नाराज होईल, परंतु त्यांना छगन भुजबळ आपल्या सोबत पाहिजेत, कारण ते जर आले तर भाजप सोबत मोठ्या संख्येनं ओबीसी समाज सोबत येईल ही त्यांना त्या ठिकाणी खात्री वाटते. दुसरा भाग असा झालाय की मंत्री असलेले धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी थोडं त्यांच्याविषयी नाराजी झालेली आहे. जनमत त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जात आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी त्या ठिकाणी होतीये आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं ही जी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्यासोबत सुद्धा वंजारी समाज आणि काही ओबीसी प्रवर्ग सुद्धा त्यांच्यासोबत आहे, कारण ते सुद्धा ओबीसी मधून येत आहेत. छगनराव भुजबळही ओबीसी मध्ये येत आहेत आणि दोन्हीही एक मंत्रिपद नाही मिळालं म्हणून अजितदादावर नाराज आहेत आणि दुसऱ्याचं मंत्रिपद कधी जाईल हे सांगता येत नाही, म्हणजे तेही नाराज आहेत. जर असं झालं तर हा ओबीसी गट अजित पवारांच्या बाजूला जाईल आणि तो भारतीय जनता पार्टीला आपल्याकडे घ्यायचा आहे, तो कॅप्चर करायचा आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांच्याशी भारतीय जनता पार्टी ही जवळीकता करते. एकीकडे छगनराव भुजबळ असतील आणि दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे उदय सामंत असतील. या दोघांनाही भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रेमानं हाताळते आहे. आपल्याला आवर्जून सांगतोय की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार म्हणजे जवळपास 9 ते 10 आमदार हे भाजपचे आहेत, जे एकनाथराव शिंदे यांच्या चिन्हावर लढून आमदार झालेले आहेत. त्यांना ज्यावेळेसही भाजप सांगेल की आता तुम्ही सोबत चला, ते कोणत्याही वेळी गट करून बाहेर पडतील. त्यासोबत उदय सामंत यांना ते बळ मिळेल आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत 20 आणि हे 10 असे जवळपास 25 ते 30 आमदार हे कधीही भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत दुसरा गट घेऊन सत्तेमध्ये कायम राहू शकते आणि पुढच्या 5 वर्षाला सुद्धा राहू शकते. आणि म्हणून आज जरी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार हे 2 भिडू भाजपनं सोबत घेऊन सत्ता जरी स्थापन केली असली तरी सुद्धा येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये छगनराव भुजबळ आणि उदय सामंत हेच भाजपचे नवे भिडू असतील असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे आणि अगदी तशाच पद्धतीनं सगळ्या घडामोडी हालचाली घडतायत. उदय सामंत जरी म्हटले की मी एकनाथराव शिंदे यांच्या सोबत आहे, तेच माझे नेते, परंतु आपण माध्यमावर जर पाहिलं तर शिवसेनेचे 2 आमदार, काँग्रेसचे 5 आमदार, आणखी काही नेते हे आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. हे उदय सामंत माध्यमांच्या समोर येऊन बोलतायत. वास्तविक पाहता ते पक्षप्रमुख नाहीयेत, तितकी जबाबदारी त्यांच्यावरती नाहीये, परंतु एकनाथराव शिंदे यांनी सांगण्याऐवजी उदय सामंत हे सांगतायत. म्हणजेच एकनाथराव शिंदे यांच्या नंतर शिवसेनेमध्ये जे ताकदीचे नेते आहेत ते उदय सामंतच आहेत आणि ते अशा पद्धतीनं फोडाफोडी करतायत. त्याला पाठबळ सुद्धा भारतीय जनता पार्टीचं असू शकतं असं राजकीय विश्लेषक या ठिकाणी बोलतायत. दुसरीकडे छगनराव भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीयेत, ते प्रवेशही करू शकत नाहीत, कारण जर तसं केलं तर त्यांच्यासोबत जुटल्या गेलेला जो ओबीसी आहे तो सगळा भाजप सोबत जाणार नाही, तो भुजबळांना मानणारा जाईल, मात्र इतर ओबीसी हा पुन्हा विरोधात राहील. त्यामुळे ते ओबीसीचं नेतृत्व म्हणून वेगळा पक्ष काढतील, कदाचित वेगळी संघटना निर्माण करतील आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे मित्र म्हणून किंवा मित्र पक्ष म्हणून ते सत्तेमध्ये सहभागी होतील. म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केला नाही हेही सांगू शकतात आणि भाजपच्या सोबत आमची मैत्री आहे असं सांगून सुद्धा ते सत्तेत येऊ शकतात. कदाचित उद्या राज्यसभेवर सुद्धा ते जाऊ शकतील आणि त्यांना केंद्रामध्ये सुद्धा मंत्रिपद मिळू शकेल. जरी ही वेळ थोडी लांबत असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं आपले नवे भिडू छगनराव भुजबळ आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून निवडायला नव्हे तर तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि हीच धोक्याची घंटा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना भविष्यात निश्चितपणे त्या ठिकाणी सहन करावी लागेल. दोघांनाही हादरा आणि दणका बसू शकतो हेही मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. ज्या घडामोडी घडतायत भारतीय जनता पार्टीनं भुजबळ आणि सावंत यांच्या माध्यमातून नवे भिडू तयार केलेले आहेत. कधी ते एकत्र येतील, कधी भाजपच्या सोबत ते राहतील हे आपल्याला लवकरच कळेल. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की भारतीय जनता पार्टीने एकनाथराव शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही पर्याय असलेले छगनराव भुजबळ आणि उदय सामंत यांना नवे भिडू तयार करायला सुरुवात केली आहे का? ते दोघंही भाजप सोबत जाऊन भविष्यात भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल, त्यांना यश मिळेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ते अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल, डीएस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जनजागृतीसाठी किंवा समाज प्रबोधनासाठी डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत मांडते. ही व्हिडिओ आणि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.